आजचा आपला जो पार्ट आहे तो आहे टायपोग्राफीचा. पहिलं बघूयात आपण की कलर कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर का तुमच्या टेक्स्टला, तुमच्या बटनला, डिवला कलर जर का द्यायचे असतील तर कशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. तर पहिलं बघूयात टेक्स्टला कलर कशा पद्धतीने द्यायचा आहे, जो काही तुम्ही टेक्स्ट घेतलेला आहे. ठीक आहे. माझ्याकडे जसं की ही हेडिंग्स आहे, हेडिंगला मला जर का कलर द्यायचा असेल, तुमच्याकडे बेसिकली कलरचे 8 क्लासेस अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कलर देऊ शकता. दॅट इज प्रायमरी, सेकंडरी, सक्सेस, डेंजर, वॉर्निंग, इन्फो, लाईट, डार्क, एवढे आहेत. आणि टेक्स्ट साठी एक म्युटेड असा कलर एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. टेक्स्ट कलर म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त चेंजेस काय करायचे, जर तुम्हाला टेक्स्टला द्यायचं तर टेक्स्ट, बॅकग्राऊंडला द्यायचं तर बॅकग्राऊंडला, बस. बाकी जवळजवळ सगळं सेमच आहे. तर मी काय करतो इथे HTML मध्ये टेक्स्ट घेतो, आपल्या मेन कंटेंट मध्येच घेतो या ठिकाणी. जसं की H1 आहे, अशा मी 2-4 टॅग याच्यामध्ये एक्स्ट्रा घेऊन टाकतो. जसं की याला मी म्हणतो टेक्स्ट कलर प्रायमरी, आणि असेच बाकी. सेकंडरी, सक्सेस, डेंजर, वॉर्निंग, इन्फो, लाइट, डार्क, लिमिटेड. ठीक आहे. कलर द्यायचे फक्त काय, क्लास यूज करायचा आहे तुम्हाला. आणि क्लास कोणता असणार आहे, जर का प्रायमरी द्यायचा असेल तर टेक्स्ट आणि मध्ये हायफन, याला द्यायचा असा प्रायमरी झालं. टेक्स्ट प्रायमरी म्हटलं, तुमचं आउटपुट प्रायमरी कलरचं येऊन गेलं बघा. आउटपुट मध्ये तुम्हाला हे टेक्स्ट प्रायमरी कलर दिसेल. ठीक आहे. प्रायमरी कलर म्हणजे जो स्काय ब्लू टाईपचा आहे, ट्विटरचा जो कलर आहे त्याला प्रायमरी कलर, कारण हे बनलेलंच ट्विटरच्या बेसवरती आहे. ट्विटरसाठी डिझाईन केलं गेलं होतं फर्स्ट टाइम, तर त्यांनी तशा पद्धतीने प्रायमरी कलर दिलेला आहे. जसं तुम्ही बेस क्लास बनवता तशा पद्धतीचे मे बी हे बेस क्लासेस असतील यांनी बनवलेले. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये प्रायमरीला त्यांनी त्यांचा जो प्रायमरी कलर आहे तो असाइन केलेला आहे. ठीक आहे. तसंच टेक्स्ट सेकंडरी, सेकंडरी टेक्स्ट जो आहे ते ग्रेश कलर जसा आहे ना याचा, ह्या कंटेनरचा जसा दिसत आहे. ठीक आहे. टेक्स्ट सेकंडरी स्पेलिंग. हा हा कलर दिसणारच नाही तुम्हाला, कारण या कंटेनरला मी तोच कलर दिलेला आहे. याला कंटेनरचा थोडासा कलर मी काय करतो, CSS यूज करून चेंज करू शकतो. ठीक आहे. याचा बॅकग्राऊंड कलर इथनं काढूनच टाकू आपण. ठीक आहे. तर हा तुमचा सेकंडरी कलर जो की ग्रेश टाईपचा आहे. ठीक आहे. देन टेक्स्ट सक्सेस, हा जो आहे तुमचा ग्रीन ग्रीन कलर आहे. देन टेक्स्ट डेंजर,
डेंजर म्हणजे तुमचा रेड कलर. टेक्स्ट वॉर्निंग हा तुमचा येलो येलो कलर होणार या ठिकाणी. ठीक आहे. आता हे काही जास्त लॉजिकल काही आहे नाही. तुम्हाला फक्त हे क्लासेस लक्षात ठेवायचे. ठीक आहे. देन टेक्स्ट इन्फो हा तुमचा आय थिंक आपण कलर यूज करतो सीएसएस मध्ये कोणता ब्लूइश टाईपचाच आहे, पण याला काहीतरी सीएसएस मध्ये पण आहे हा कलर. एक्वा. ऍक्वा. करेक्ट. पहिल्याच नंबरला राहतो हा कलर. ऍक्वा टाईपचा. ठीक आहे. त्यानंतर क्लास लाईट. टेक्स्ट लाईट. सेव्ह करूया. टेक्स्ट लाईट जो आहे तो डायरेक्ट व्हाईट कलर. ठीक आहे. तो दिसणार नाही. कंटेनरला काय करतो मी सीएसएस मध्ये थोडस कलरच वेगळा देऊन टाकतो. हम्म. असा काहीतरी कलर म्हणजे इफेक्ट नाही झाला पाहिजे याच्यावरती आउटपुट वरती अशा पद्धतीचा. हे बाकीचे कलर सगळे दिसतील अशा पद्धतीने. आम्हाला काहीतरी कंटेनर सिलेक्ट नाही झाला. लिंक केलेली आहे का, स्टाईल लिंक केलेली. आता दिसतील जवळजवळ सगळे. व्हाईटही असला तरी अडचण नाही. एकच कलर दिसणार नाही व्हाईट मध्ये, फक्त तुमचा लाईट. ठीक आहे. त्यानंतर डार्क जो कलर आहे तो ब्लॅक कलर. क्लास टेक्स्ट डार्क. सेव्ह करूयात. हा बघा. हा ब्लॅकच आहे. काय माहिती काय थोडस चेंज असेल तर. पूर्ण ब्लॅक युजच नाही करत. एकदम डार्क वाला जो आपण ब्लॅक करतो ना तो यूज केलाच नाही जात जास्त. तर हा थोडासा डार्कर म्हणजे ब्लॅकच आहे, थोडस चेंज असू शकते त्याच्यामध्ये मे बी असलं एकदम. ठीक आहे. किंवा ब्लॅकच असं समजायचं आपण या ठिकाणी. ठीक आहे. देन टेक्स्ट साठी हा स्पेशल म्युटेड. म्युटेड तुम्हाला माहिती आहे बघा, तुम्ही म्यूट नावाची एक पाहिलेली आहे टॅग. ठीक आहे. म्युटेड टेक्स्ट म्हणजे काय की ते एवढा डार्क नसणार आहे. म्युटेड टेक्स्टचं काम असते की बाकीच्या टेक्स्टला डिस्टर्ब नाही करायचं. म्हणजे जर डार्क आणि म्युटेड जर सोबत घेतलं ना तर व्ह्युअर जो तुमचा पाहणारा जो युजर आहे त्याचं लक्ष पहिलं डार्क वर गेलं पाहिजे. तर हा काय असतो ग्रेश टाईपचा कलर असतो जो ती टेक्स्ट साठी आहे. स्पेशली जो सेकंडरीच्या जवळजवळ सारखा पण त्याच्यापेक्षा थोडासा फेंट राहतो. ठीक आहे. तर हे आहेत ते सगळे कलर. ठीक आहे. हे झाले टेक्स्टची. याच्यामध्ये काय अडचण कोणाला. नो सर. Fine. आता आपण काय करूयात बॅकग्राऊंड कलर बघूयात. मी प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक ड्यू घेतो आणि याला मग आपण बॅकग्राऊंड कलर. हे सेम कलर तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये यूज करायचे. एवढे बेसिक कलर आपल्याला बुस्टअप करून मिळतात.
डेंजर आय थिंक सक्सेस. आता बॅकग्राऊंड देताना बीजी, दॅट इज बॅकग्राऊंड शॉर्ट फॉर्म बीजी, तर बॅकग्राऊंड प्रायमरी असं द्यायचं. ठीक आहे, सेमच कलर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. म्युटेड पण आपण देऊन बघूया, भेटला तर भेट. हे बघ, खाली जे सगळे ड्यू तुम्हाला मिळत आहे, ठीक आहे, याच्यामध्ये थोडस आपण काय करूया, मार्जिन वगैरे. प्रायमरी कलर, सेकंडरी. ओके, सेकंडरी माझं स्पेलिंग चुकलेलं आहे. ओके, करेक्ट आहे, इथे चुकलो. आलाय. त्याच्यानंतर सक्सेस सेम, ग्रीन कलर, डेंजर रेड कलर, वॉर्निंग गोल्ड, किंवा याला तुम्ही येलो कलर म्हटलं चालते, सिम्पली इन्फो ॲक्वा. लाईट मध्ये व्हाईटच येणार आहे आणि डार्क मध्ये ब्लॅक येणार. ठीक आहे, आणि लास्ट म्युटेड नाही घेतलेला आहे ना, हा टेक्स्ट असणार. तर अशा पद्धतीने तुम्ही सिम्पली बॅकग्राऊंड कलर देऊ शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय एवढं लॉजिक आहे नाही. ठीक आहे, तरी कोणाला काय अडचण असेल तर विचार. क्लिअर आहे? येस सर. Okay. आता टेक्स्ट विषयी थोडस बघूयात आपण. हेच जे आपण घेतलेले एलिमेंट आहे याच्यामध्येच जसं आपण H1 H2 H3 देतो ना, जर यालाच मी H1 H2 H3 केलं तर कसं होतं, पहिलं जे हेडिंग आहे ते एकदम डार्क. ठीक आहे, म्हणजे हे हेडिंग्स विषयीचे जे फॉन्ट साईज आहे, ठीक आहे, जे आपल्याला आपण एलिमेंट यूज करून घेतो. ठीक आहे, H1 H2 H3 असे H6 पर्यंत आपण घेतो. तर याच्यामध्ये काय तुम्हाला फक्त H1 स्पेस देऊन H2. ठीक आहे, क्लास सेपरेट होणं म्हणजे काय, क्लासच्या मध्ये स्पेस आला म्हणजे हा क्लास चेंज झाला. मल्टिपल क्लास आपण देऊ शकतो, ही तर बेसिकच गोष्ट आहे. ठीक आहे, H5 H6 सेव्ह करू. 1 2 3 4 5 6. ओके, बघा सेम तेच का जे तुम्ही त्या एलिमेंट सोबत करत. क्लासमध्ये द्या, जा आणि H1 H2 H3 H4
5-6 पर्यंत जे तुम्हाला साईज पाहिजे असेल ती फक्त तुमच्या हेडिंग टॅगचं नाव त्याच्यामध्ये क्लासमध्ये देऊन टाका, तुम्हाला तो भेटून. ठीक आहे. याच्यामध्ये फरक काय माहितीये का, हेडिंग जे असतात ते बोल्डर असतात, थोडे बोल्ड असतात, म्हणजे वेट जे असते हेडिंगचं ते जास्त राहते बघा. साईज जरी कमी होत असली तरी वेट जास्त आहे ऍज कम्पेअर सिम्पल साईज. ठीक आहे. आता ती सिम्पल साईज म्हणजे काय, तर मी तुम्हाला तेही दाखवून देतो. याच्या खाली काय करूयात आपण, सेम ह्यात 6 टॅग घेऊन टेक्स्ट साईजचा फरक कसा असणार आहे आणि बोल्डनेसचा, तर मी याला ह्या H1 H2 दिल्यापेक्षा त्याच्याऐवजी डिस्प्ले क्लास तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. डिस्प्ले जे आहे ते प्युअर टेक्स्टसाठी, H1 H2 जे आहे ते हेडिंगसाठी. याच्यामध्ये तुमची जी बोल्डनेस असणार आहे टेक्स्टची ती जास्त असणार आहे. ठीक आहे. परंतु डिस्प्लेचं काय, डिस्प्लेमध्ये तुम्हाला बोल्डनेस तेवढी असणार नाही. तर त्यातही 6 क्लास तुम्हाला आहे. क्लास अशी द्यायचे तुम्हाला, डिस्प्ले 1. ठीक आहे. म्हणजे तुमची साईज असणार तुमच्या H1च्या सेम साईजची. देन डिस्प्ले 2, डिस्प्ले 3, 4, 5 and 6. आहे बघा. याच्यामध्ये सेम तसंच तुमची जी टेक्स्ट आहे ते हायर टू लोअर ऑर्डर मध्ये. ठीक आहे. ओके. साईज वाढवून देतो मी कंटेनरची. तर बघा, याच्यामध्ये सर्वात मोठा फॉन्ट तुम्हाला घ्यायचा झाला तर तुम्ही डिस्प्ले 1 घ्या, त्याच्यापेक्षा छोटा डिस्प्ले 2, त्याच्यापेक्षा छोटा डिस्प्ले 3. ठीक आहे. नंतर डिस्प्ले 4, 5 अँड 6. H1 H2 मधला आणि याचा मधला फरक जर तुम्ही पाहिला, याच्यामध्ये फक्त फॉन्ट साईज चेंज आहे. तुमची थिकनेस जी आहे टेक्स्टची ती चेंज नाही. याच्यामध्ये थिकनेस जास्त आहे, याच्यामध्ये नॉर्मल थिकनेस, नॉर्मल टेक्स्ट जसं असतं तसं टेक्स्ट असतं. ठीक आहे. तर हे साईज वरती इफेक्ट करतं, नाही की त्याच्या वेट वरती, फॉन्ट वेट वरती काही चेंज. क्लिअर. काय अडचण याच्यामध्ये? नो सर. ओके. त्याच्यानंतर काही आपले इनलाईन एलिमेंट्स असतात बघा. इनलाईन एलिमेंट्स आपण यूज करून पर्टिक्युलर त्या पद्धतीचा त्या एखाद्या टेक्स्टला आपण स्टाईल करतो. जसं की आपण स्मॉल एलिमेंट यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण जसं स्ट्रेट लाईन त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची झाली, अंडरलाईन घ्यायची झाली है ना, किंवा लाईन थ्रू जे आपण घेतो ते घ्यायचं झालं तर आपण एलिमेंट यूज करतो. आणि जसं डिलीट एलिमेंट जर आपण यूज करतो तर त्यांनी काय होणार, त्याच्यामध्ये असं एक रेष येऊन जाणार. ठीक आहे. ज्याला आपण लाईन थ्रू म्हणतो तशा टाईपचं. ठीक आहे. यू एलिमेंट जर यूज करतो तर अंडरलाईन येणार. तर मग त्याच्यासाठी काय, की तुमच्याकडे क्लास आहे, जसं की मी बघा याला पहिल्याला स्मॉल असा क्लास देतो. तर तुम्ही जर का टेक्स्ट बघितलं तर बघा एकदम स्मॉल साईजचं टेक्स्ट तुम्हाला इथे मिळेल. ठीक आहे. आणि ह्यालाच जर का तुम्ही क्लास देताय की व टेक्स्ट डेकोरेशन, एवढा क्लास तुम्ही फक्त त्याच्या समोर ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अंडरलाईन पाहिजे असेल तर अंडरलाईन, लाईक ह्याला मी काय करतो, H2 ला H2 च्या ऐवजी, ठीक आहे, मी याला H1 H2 ही ठेवतो आणि याला फक्त अंडरलाईन बोलूयात आपण. तर याच्यासाठी काय, टेक्स्ट डेकोरेशन अशा पद्धतीने, आणि मग काय पाहिजे तर अंडरलाईन सेव्ह करूया. बघा इथे तुम्हाला अंडरलाईन दिसतो. ठीक आहे. सेम मी जर का टेक्स्ट डेकोरेशन लाईन थ्रू घेतो तर तुम्हाला ते लाईन थ्रू.
तर तुम्हाला ते डिलीट जे तुम्ही इनलाईन एलिमेंट यूज करायचे त्याच्यासाठी तशा पद्धतीचा तुम्हाला ह्या ठिकाणी मिळून जाणार. ठीक आहे. एक अजून आहे मार्क. चेक करूया आपण मार्कने काय चेंजेस होणार आहे. हा, मार्क मध्ये थोडस त्याला लाईट बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा. हे डेंजर टाईपच आहे, थोडस रेडिश बट एकदम लाईट अशा पद्धतीने. तर ते मार्क क्लासने तुमचं काम होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे इनलाईन एलिमेंट साठी यूज करायचे, म्हणजे सेपरेट एलिमेंट ज्याच्यासाठी यूज करायचे ते तुम्हाला करायची गरज नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काय टायपोग्राफी मध्ये कोणाला काय अडचण आहे का, की टेक्स्ट सोबत काय आपण चेंजेस करू शकतो आणि कलर कसे आपण यूज करू शकतो? टेक्स्ट सोबत काय चेंजेस करायचे असणार आहेत आपल्याला? फॉन्ट साईज, बोल्डनेस असेल, थिकनेस असेल. ठीक आहे. याच्यासाठी एक अजूनही क्लास मिळतो बघा तुम्हाला, एक अजून क्लास. याच्यामध्ये सांगतो मी, जर का मी वेट, फॉन्ट वेट जर का म्हणतो, तर चेक करूयात आपण. 100. ठीक आहे. डिस्प्ले हा वाला आहे ना, फर्स्ट डिस्प्ले वाला. असंही काहीतरी एक फॉन्ट वेट नावाचा क्लास आहे बघा. हे बघा, बोल्ड. आता याच्यामध्ये वेगवेगळे असणार आहे, बोल्ड, बोल्डर, फॉन्ट वेट साठी बोल्डर. ठीक आहे. हे अजून जास्त डार्क, जास्त त्याची जे फॉन्ट वेट आहे ते अजून जास्त असणार आहे. ठीक आहे. नंतर नॉर्मल, लाईट, लाइटर. ठीक आहे. आणि इटॅलिक. नॉर्मल, नॉर्मल मध्ये तेच राहणार जे आहे ते. लाईट आणि एक लाइटर आहे ते चेक करून. लाईट मध्ये मग अजूनच कमी असेल, अजून जास्त थिकनेस असणार आहे. ठीक आहे. आणि लाइटर. ठीक आहे. हे फॉन्ट वेट साठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजे लाइटर एकदमच थिकनेस याची कमी असेल, आपण याला याच्यामध्ये यूज करून बघूया. H5, H6 मध्ये काहीतरी फॉन्ट वेट लाईट. H5 साठी टेक्स्ट कलर वॉर्निंग साठी घेतलाय आपण. हा बघा, एकदम त्याला छोटं करून टाकते अशा पद्धतीने. त्यानंतर याच्यासाठी यूज करतो फॉन्ट वेट लाइटर. कोणता आहे तो? टेक्स्ट कलर सेकंडरी साठी यूज करा. एकदमच त्याला छोटं करून टाका. तर हे थिकनेस पण तुम्ही याच्या थ्रू, फॉन्ट वेट थ्रू ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे. सो फाईन, आजच्यासाठी एवढं ठीक आहे. तुम्ही काय करायचंय,